नॅशनल हेराल्ड हे काय प्रकरण आहे? तर नॅशनल हेराल्ड नावाचा जी फर्म आहे ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे. यामधून कोणताही उत्पन्न, कोणताही नफा हा कमवला जात नाही. यातून काही लाभ मिळाला असेल, कोणतं उत्पन्न जर मिळालं असेल तर कोणत्याही त्याच्या शेअर होल्डरला त्याचा लाभांश डिव्हिडंडही हा दिला जात नाही. आणि हे नॅशनल हेराल्ड काय आहे? तर स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू असताना स्वातंत्र्याचा नेमका अजेंडा काय, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इंग्रजांना या ठिकाणून त्यांच्या देशात वापस पाठवत असताना स्वातंत्र्य मिळवायचं याचा अर्थ काय आहे, समाजवादी मूल्य काय आहे, समता, बंधुता, सामाजिक न्याय काय आहे, या सर्वांचा डॉक्युमेंटेशन आणि याचा प्रचार प्रसार करण्याकरता नॅशनल हेराल्ड नावाचं एक दैनिक चालवलं गेलं. आणि हे दैनिक चालवण्याकरता सदर फर्म रजिस्टर करण्यात आली. यामध्ये अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी स्वतःचं आर्थिक योगदान दिलं, स्वतः पैसे दिले, त्यामध्ये दागदागिने दिले. आणि स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना स्वातंत्र्य सैनिकांनी उभी केलेली नॅशनल हेराल्ड नावाची ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे. ही कंपनी वर्तमानपत्र चालवत होती. ही कंपनी जी आहे हे वर्तमानपत्राच्या सोबत इतर प्रकाशनाचं कार्य करत होती. हे असताना त्या कंपनीचं स्वरूप आणि नॅशनल हेराल्डचं हे कार्य करत असताना दिल्लीमध्ये एक स्वतःची इमारत होती, स्वतःचा छापखाना होता आणि त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून अनेक पत्रकारही होते. मात्र जेव्हापासून इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इतर माध्यम आले तेव्हापासून जे प्रिंट मीडियावर आलेलं जे संकट होतं त्या अनुषंगानं कुठेतरी नॅशनल हेराल्ड हे दैनिक जे आहे ते अडचणीत आलं. आणि ते दैनिक अडचणीत आल्यानंतर पत्रकारांचे, कर्मचाऱ्यांचे देयक जे आहेत, पगार जे आहेत, याची प्रतिभूती करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काही व्यवहार झाले. आणि ते व्यवहार होत असताना कुठेही खरेदी नाही, कुठेही विक्री नाही. असं असताना ही खोटी बनवलेली केस जी आहे ही खोटी असल्याचं सरतेशेवटी सिद्ध झालं. नॅशनल हेराल्डची जी प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये मुंबईला पण नॅशनल हेराल्डचं पेपर या ठिकाणी देखील निघत होता, इथे देखील नॅशनल हेराल्डची एक प्रॉपर्टी आहे. आणि आज त्या प्रॉपर्टीचा बाजार मूल्य हे खूप जास्ती आहे. ते काही कोणाला विकलं, कोणाच्या घशात घातलं, कोणाच्या बिल्डरला दिलं, असा कुठलाही व्यवहार हा त्या ठिकाणी हा झालेला नाही. हे सर्व जो व्यवहार झाल्याचं दाखवलं गेलं हे किती खोटं होतं हे आता आज सिद्ध झालंय. त्यामुळे नॅशनल हेराल्डची प्रॉपर्टी खूप आहे. आणि नॅशनल हेराल्ड ही नॉन प्रॉफिट कंपनी जेव्हा ही अवसानात जाईल तेव्हा ही संपत्ती कोणालाही विकता येणार नाही. आज त्याचे सोनियाजी, राहुलजी आज त्याचे विश्वस्त जरूर आहेत, आज त्याच्या त्या बोर्डवर जरूर ते बोर्ड मेंबर आहेत. मात्र यांना ही कोणाला विकताही येत नाही. आणि जेव्हा अवसानात जाईल तेव्हा ही सगळं संपत्ती सरकार जमा करावी लागते. अशी स्पष्ट स्वरूपाची परिस्थिती असताना नॅशनल